नमस्कार. 2 दिवसापूर्वी डुंगरपूर संस्थानामध्ये शिक्षण सुरू राहावं म्हणून बलिदान देणारी कालीबाई हिची कथा आपल्या समोर सादर केली होती. ही कालीबाई ज्या परंपरेतली होती, ज्यांच्या आदेशावरनं ही सगळी मंडळी काम करत होती शाळा चालवण्याचं, ती गुरु परंपरेचे मूळ गुरु म्हणजे गोविंद गुरुजी. गोविंद गुरुजी यांनी जी परंपरा सुरू केली त्यातनंच पुढे शिक्षणाचा व अन्य प्रसार सगळा झाला. गोविंद गुरुजींचा प्रभाव हा राजस्थानमध्ये, गुजरातमधला काही भाग आणि राजस्थानला लागून असलेला, गुजरातला लागून असलेला मध्य प्रदेशचा काही भाग, एवढ्या भूभागावर आणि त्या भिल्ल आणि बंजारा समाजामध्ये त्यांचा प्रभाव होता. 1858 साली डुंगरपूर मधल्या बासिया या गावी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची ओढ होती आणि समाजामध्ये चांगले संस्कार असावेत, चांगलं काम केलं जावं, आपला समाज हा सुधारावा असा प्रयत्न देखील त्यांनी केला. हे सगळं करण्यासाठी त्यांनी संप सभा नावाचं एक संघटन सुरू केलं, कार्य सुरू केलं. त्यातनं ते आध्यात्मिक जागृती करायची, देवाची भक्ती शिकवायचे, चांगले संस्कार करायचे. त्यांनी अनेकांची दारू सोडवली. चोऱ्या माऱ्या करू नका, खरं बोला, शिक्षण घ्या, अशा प्रकारचा संस्कार ते हे सगळं मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान जेवढ्या भूभागावर त्यांचा प्रभाव होता त्या सगळ्या भागामध्ये ते हे करायचे. आणि त्यातून मग एक स्वाभिमानी, स्वावलंबी असा समाज उभारावा असा त्यांनी प्रयत्न चालवला. त्यांनी लोकांना एकेश्वरी संस्कार दिले. एका ईश्वराची पूजा करा. आणि दशनामी पंथामध्ये जसं घरासमोर एक धुनी ठेवतात, धुनी पेटवतात आणि घरासमोर आपला झेंडा काढतात, तसंच त्यांनी आपल्या समाजामध्ये देखील लोकांना आपापल्या घरासमोर धुनी पेटवा आणि झेंडा लावा अशा प्रकारचा संस्कार करून एकतेची भावना, की एवढे सगळे लोक आहेत, प्रत्येकाच्या घरासमोर धुनी आहे, प्रत्येकाच्या घरासमोर झेंडा लावलेला आहे, यातनं एक एकात्मतेची, आपलेपणाची आणि अशी संघटित असल्याची भावना ही त्या समाजामध्ये निर्माण केली. त्या समाजामध्ये त्यांनी आणखीन काही चांगल्या गोष्टी केल्या. स्त्री भ्रूण हत्या किंवा एखादी मुलगी जन्माला आली तर तिला लहानपणीच मारून टाका, ही पद्धत त्यांनी बंद केली. मुलगा असो मुलगी असो, ती जन्माला आल्यानंतर तिला मोठं करायचं, मुलगी आहे म्हणून मारून नाही टाकायचं, मुलगी असं समजलं तर भ्रूण हत्या नाही करायची, असा संस्कार त्यांनी आपल्या समाजामध्ये केला. विधवा पुनर्विवाहाचा संस्कार देखील त्यांनी केला. हे सगळं आत्ता हे सुशिक्षित समाजामध्ये आपल्याकडे जोरदार प्रयत्न सुरू झालेले आहेत. भ्रूण हत्येविरुद्ध समाजामध्ये जागृती गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर आपण होताना पाहतो. पण गोविंद गुरुजींनी भिल आणि बंजारा समाजामध्ये, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये या भागात भ्रूण हत्येविरुद्ध संस्कार आणि आंदोलन आणि समाजामध्ये बालक भ्रूण हत्या, स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध ही जागृती केली. लहान मुलींना मारायचं नाही, मुलगी म्हणून जन्माला आली तरी तिला जगवायचं, मोठं करायचं आणि मग त्या मुलींनी देखील शिक्षण घेतलं पाहिजे, मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे. हे आंदोलन आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा खूप जुनं आहे. पण ह्या भिल्ल समाजामध्ये आणि बंजारा समाजामध्ये जे वनवासी आहेत त्या समाजांमध्ये त्यांनी हे संस्कार केले. हे गोविंद गुरुजींचं वैशिष्ट्य आहे. दुसरं त्यांनी जे केलं त्याच्यामध्ये भगत आंदोलन सुरू केलं. ह्या भगत आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडनं आणि संस्थानिकांकडनं जो अत्याचार होतो, या अत्याचाराच्या विरुद्ध आणि इंग्रज शासनाच्या विरुद्ध त्यांनी लोकांना जागृत केलं. मग जे सगळे कर प्रणाली होती, ही कर प्रणाली ही अवास्तव कर आकारणारी पद्धती होती. मग त्यांनी त्या अवास्तव कर प्रणाली जी होती त्यातले कर कमी करायला लावले. आंदोलन करून करून लोकांची दारू सोडवली,
आणि त्यामुळे अवास्तव कर प्रणाली आणि दारू यातनं मग शासनाला जे उत्पन्न मिळत होतं तेही कमी झालं आणि त्यामुळे शासनाची यांच्यावर वक्रदृष्टी झाली की हा माणूस हे सगळं करतोय, शासनाचं उत्पन्न कमी होत आहे आणि शासनाचं उत्पन्न कमी झाल्यानंतर आम्हाला विलास करायला मिळत नाही. आणि दुसरे हे दारू पुरवणारे जे ठेकेदार होते, मध्यस्थ होते, त्यांचा देखील धंदा बसायला लागला. त्यामुळे या दोघांचा रोष हा त्यांच्यावर होता. आणि या सगळ्यातनं 1907 पासून पुढे शासनासोबत आणि संस्थानिकांच्या विरुद्ध आणि इंग्रज शासनाच्या विरुद्ध असा गोविंद गुरुजी आणि त्यांच्या या भगत आंदोलनाचा संघर्ष होत राहिला. मग कधी पोलीस येऊन त्यांच्यावर कारवाई करायचे, त्यांना मारझोड करायचे, अटक करायचे त्यांच्या लोकांना, असं सगळं सुरू झालं. यातून मग 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर 1913 या दिवशी या समाजाने प्रतापगडमधल्या, प्रतापगड म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला प्रतापगड नाही, हा राजस्थानात एक प्रतापगड आहे, त्या ठिकाणी इंग्रजांवर त्यांनी आक्रमण केलं. 2 पोलिसांना देखील त्यांनी आंदोलकांनी पकडून दिलं. हे तर चालतच असे त्या काळामध्ये. इंग्रजांविरुद्ध जेव्हा संघर्ष होत असे तेव्हा इंग्रजांच्या पोलिसांवर आक्रमण होत असे, त्यांना लोक पकडून घेऊन जात असत. आणि त्यानंतर 15 दिवसांनी मानगड या ठिकाणी गोविंद गुरुच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर भिल्ल आणि बंजारा समाज एकत्रित झाला होता. त्यांच्या हातात शस्त्रास्त्र नव्हते, ते आपल्या गुरूंचा जन्मदिवस, वाढदिवस साजरा करायला एकत्र आले होते. इंग्रजांनी नेमकी वेळ साधली. 200 सैनिकांना त्या ठिकाणी पाठवलं मानगडला, इंग्रज सैन्याचे सैनिक. आणि ह्या जमलेल्या लोकांवर बेछूट गोळीबार केला, अंधाधुंद गोळीबार केला. आणि त्याच्यामध्ये 1500 भिल्ल बंजारा समाजातले लोक हे हुतात्मे झालेले आहेत. जालियनवाला बागमध्ये जसं केलं तसंच त्यांनी इथे केलं. आता त्या सगळ्या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ तिथे एक स्मृतिस्तंभ हा मानगडला उभा केलेला आहे. आता यानंतर मग गोविंद गुरुजी, त्यांचे सहकारी धीरजी पुंजा आणि आणखीन 3-4 त्यांचे सहकारी यांना इंग्रजांनी अटक केली. 1917 साली त्यांच्यावर खोटा लुटूपुटूचा असा एक खोटा खटला चालवला. आणि ही इंग्रजांची सवय होती, जनजातीय लोकांना पकडायचं, जे संघर्ष करत असते त्यांना, त्यांच्या विरुद्ध खोटे खटले चालवायचे. हेच त्यांनी नागा स्वातंत्र्य सेनानी जदोनान यांच्या बाबतीत केलं. त्यांना फाशी दिली कारण त्यांनी व्यापाऱ्यांना लुटल्याचा आणि मारल्याचा आरोप लावला. जदोनान यांची शिष्या राणी गायडेनल्यू यांच्याही बाबतीत तसंच केलं आणि त्यांना 16 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. हेच त्यांनी गोविंद गुरु, धीरजी पुंजा आणि त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांच्या बाबतीत केलं. गोविंद गुरुंना फाशीची शिक्षा सुनावली. धीरजी पुंजांना अंदमानला काळ्या पाण्यावर पाठवलं. ते तिकडनं परत आलेच नाहीत, त्यांचा तिथेच मृत्यू झाला. आणि हे बाकीचे जे सहकारी होते त्यांना 2-4 वर्षाच्या शिक्षा सुनावल्या. पण नंतर गोविंद गुरुंची फाशीची शिक्षा रद्द केली आणि 1919 साली त्यांना सोडलं. मग त्यानंतर त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य हे पंचमहाल जिल्ह्यातलं लिंबडी ठिकाण आहे, त्याच्याजवळ कंबोई गाव आहे, त्या कंबोई गावामध्ये त्यांनी आपले अखेरचे दिवस, उर्वरित आयुष्य तिथे काढलं. आणि 30 ऑक्टोबर 1931 साली त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. आज त्या ठिकाणी गोविंद गुरुंजी एक समाधी आहे, लोक त्या समाधीवर जातात, आपली श्रद्धापुष्प अर्पण करतात. मनगड इथे जे हत्याकांड झालं त्या ठिकाणी देखील एक स्मृतिस्तंभ हा उभारलेला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भील आणि बंजारा समाजाचे लोक हे त्या मानगडला येतात आणि तिथेही आपली श्रद्धा अर्पण करतात. 2018 साली जयपूर जवळ नरेना म्हणून ठिकाण आहे, त्या ठिकाणी गोविंद गुरु पॅनोरमा, त्यांच्या जीवनाचा इतिहास, हा चित्रमय इतिहास हा त्या ठिकाणी लोकांनी यावं पाहावं या उद्देशानं गोविंद गुरु पॅनोरमा उभा केलेला आहे. त्यांच्याच नावाने एक स्मृतिवन बोटॅनिकल गार्डन
हे देखील शासनानं उभं केलेलं आहे. 2015 साली गोधरा, आता गोधरा हे नाव म्हटलं की आपल्याला दुसरा एक प्रसंग आठवतो, पण या गोधऱ्यामध्ये 2015 साली गोविंद गुरु विश्वविद्यालय, गोविंद गुरु युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. त्याच्या आधी 2012 साली बांसवाडा हे राजस्थानातच आहे, त्या ठिकाणी राजीव गांधी ट्रायबल युनिव्हर्सिटी अशी स्थापन केली होती. 2016 साली त्याचं नाव बदलून गोविंद गुरु ट्रायबल युनिव्हर्सिटी असं ठेवलं गेलं. त्यामुळे गोविंद गुरुजींच्या स्मृत्यर्थ 2 युनिव्हर्सिटीज आहेत, एक पॅनोरमा आहे, एक बोटॅनिकल गार्डन आहे, मानगडचा स्मृतिस्तंभ आहे. असं त्यांचा वारसा हा जपला गेलेला आहे. पण ह्या व्यक्तींनी ज्या वेळेला अनेक गोष्टी देशात नवीन होत्या किंवा भ्रूण हत्येविरुद्धचा वगैरे प्रसार हा आपल्याकडे काही वर्षापूर्वी सुरू झालेला आहे, तो त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ 100-1 वर्षापूर्वी आपल्या समाजामध्ये भ्रूण हत्येला त्यांनी विरोध केला. भ्रूण हत्या करू नका असं आपल्या समाजाला शिकवलं. मुलींना जन्म द्या, त्यांना वाढवा, मोठं करा असं शिकवलं. असे हे गोविंद गुरु आणि ही त्यांची गाथा, त्यांचं कर्तृत्व. आपल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अशी अनेक अनाम वीर आहेत की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, आपले पूर्ण आयुष्य तिथे खर्ची केली. हे आपल्याला माहिती पडलं पाहिजे. या उद्देशानं ही कथा सांगितलेली आहे त्यांच्या जीवनाची. ही जर आपल्याला वाटत असेल ती अधिक लोकांना देखील कळावी, तर मग कृपया हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.